ठाणे महानगरपालिकेचे ज्येष्ठ माजी नगरसेवक, शिवसेनेचे विभाग प्रमुख तथा धर्मवीर आनंद दिघे यांचे विश्वासू सहकारी दिलीप ओवळेकर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते 78 वर्षांचे होते. विद्यमान नगरसेवक सिद्धार्थ ओवळेकर यांचे ते वडील होत. घोडबंदर परिसरात शिवसेना रुजविण्यात त्यांचे मोठे योगदान होते. 1968 मध्ये शाखाप्रमुख म्हणून त्यांनी राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी कार्य केले. सामाजिक सांस्कृतिक उपक्रमांसह आदिवासी भागातील नागरिकांसाठी त्यांनी स्वखर्चातून अनेक कामे केली होती. ओवळा येथे अंत्यदर्शनानंतर टकारडा परिसरात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री प्रताप सरनाईक, विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी, शिवसैनिक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या निधनाने घोडबंदर परिसरात हळहळ व्यक्त होत असून शिवसेनेची मोठी हानी झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. कार्यकर्ते दिलीप ओवळेकर यांचं दुःखद निधन झालेलं आहे. हे आपल्या सर्वांच्यासाठी अतिशय दुःखद घटना आहे. खरं म्हणजे दिलीप ओवळेकर सारखे कार्यकर्ते मिळणं फार दुर्मिळ आहे आणि आनंद दिघे साहेबांच्या अतिशय जवळचा कार्यकर्ता, कुठलंही पद नको म्हणणारा असा हा कार्यकर्ता आनंद दिघे साहेब त्याच्या मोटरसायकलवर पण बसायचे आणि हेही आपण सगळ्यांनी पाहिलंय. दिघे साहेबांचं जीवापाड प्रेम दिलीप ओवळेकर यांच्यावर होतं आणि दिघे साहेबांना सर्वस्व मानणारा हा कार्यकर्ता आज आपल्यात नाही. खरं म्हणजे मध्ये मला भेटले होते त्यावेळेस नेहमी भेटल्यानंतर त्यांचं एक वेगळं आगळं जे काही भावना, प्रेम या ठिकाणी जाणवायचं. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर तर एवढा आनंद त्यांना झाला होता की त्यांनी माझ्याजवळ ज्या भावना व्यक्त केल्या त्या मला आताही आठवतात. माझ्या कानी त्यांचे शब्द आहेत की खऱ्या अर्थाने एक आपला नेता राज्याचा मुख्यमंत्री होतो की त्यांना अगदी आनंद त्यांचा गगनात मावेनासा होता आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव आणि त्यांच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या होत्या. खरं म्हणजे दिलीप ओवळेकर महापालिकेचे निधी वगैरे हे सगळं सोडून स्वतःच्या पैशाने रस्ते करणं, स्मशानभूमी करणं, लोकांना सोयीसुविधा देणं, हे सगळं दिलीप ओवळेकरांनी करताना आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे आगळा वेगळा एक समाजसेवक दिलीप ओवळेकरांच्या रूपाने या भागाला मिळाला होता आणि काम करत असताना कुठल्याही पदाची अपेक्षा न करता काम करणारे कार्यकर्ते फार दुर्मिळ असतात आणि त्याचं जिवंत उदाहरण आपण दिलीप ओवळेकर यांच्या रूपाने पाहिलं. देखील इथं त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांनी दाखवलेला आदर्श जो आहे त्याच्यावर काम करतोय आणि म्हणूनच आज कालपासून इथे हजारो लोक त्यांच्या अंत्यदर्शनासाठी आले. हीच खरं म्हणजे त्यांच्या कामाची पोचपावती आहे आणि म्हणून मी त्यांना शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली देत असताना त्यांची आठवण चिरंतर या ठिकाणी कायम राहील. समाजसेवक कसा असतो, एक दुसऱ्यासाठी सर्वस्व पणाला लावणारा कार्यकर्ता कसा असतो, आपल्याला काय मिळेल यापेक्षा लोकांना काय मिळेल हे देणारा कार्यकर्ता कसा असतो, हे सगळं दिलीप ओवळेकर यांनी त्यांच्या कामातून दाखवलेलं आहे. दिलीप ओवळेकर एक कार्यकर्ता नाही तर आपल्या परिवारातला एक सदस्य या भावनेने काम करायचा आणि आज आपल्यातून दिलीप ओवळेकर गेले असतील तरी सुद्धा त्यांचं काम, त्यांचं कार्य हे कायम
लोकांच्या लक्षात राहणार आहे आणि म्हणून त्यांची आठवण चिरंतर आपल्या सगळ्यांना होत राहील आणि या कामाची प्रेरणा इतरही लोकांना मिळेल यासाठी आपण एक स्मारक त्यांचं एक करूया आणि जेणेकरून त्यांची आठवण कायमस्वरूपी आपल्या ठाणेकरांना होत राहील.